एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला एक छान अशी रेसिपी दाखवणार आहे जी की बॅचलर लोक इझिली करू शकतील. तर ती काय रेसिपी आहे ते बघण्यासाठी आपण किचनकडे जाऊया आणि काय रेसिपी आहे ते कदाचित तुम्हाला कळलंच असेल. खूप इझी वेने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मग. तर इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि ते छान असं कुस्करून घ्यायचं, हातानेच कुस्करून घ्यायचं. जर कुणाला हाताने करायला नाही आवडत असेल तर स्मॅशरने करू शकता, पण हाताने शक्यतो जास्त गुठळ्या मोडल्या जातात, म्हणजे व्यवस्थित होतं ते. एकदम स्मॅश झाल्यासारखं एकदम छान असं मऊसर होऊन जातं. तर त्यामध्ये आता आपण काही इन्ग्रेडियंट टाकूया. तर एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मी मीडियम साईजचा. नंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. नंतर कोथिंबीर भरपूर घ्यायची की जेणेकरून कोथिंबीरची चव खूप छान येते, मिरची आणि कोथिंबीरीची. तर इथे पाव चमचा हळद टाकली आहे मी, 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे. नंतर थोडीशी काश्मीरी रेड चिली देखील टाकायची, 1 चमचा धण्याची पावडर, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, असं सर्व टाकून घ्यायचं. नंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सगळं मिश्रण आपण आता मिक्स करून घेणार आहोत. तर आपला पराठा बरेचदा फुटतो पराठा बनवताना. तर आज मी पराठ्याची रेसिपी दाखवते. हे तुम्हाला कळलंच असेल, आज आपण पनीर पराठा बनवतोय. तर ते मिश्रण बाहेर येऊ नये त्यासाठी काय करायचं, आणि बॅचलर लोकंसुद्धा इझिली कशा पद्धतीने बनवू शकतील, हे एकदम इझिली कोणीही बनवू शकतं. तर हे मी पीठ आता छान असं आपण जसं पोळीची कणिक भिजवतो तसंच भिजवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये काही वेगळं टाकलेलं नाही आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे आणि साध्या पाण्याने, थंड पाण्याने भिजवून घेतलं आहे. तर त्याचे मी एक गोळे करून घेते. साधारण छोटे छोटे 2 गोळे करते. एकदम पोळीसारखा मोठा नाही गोळा घ्यायचा. एक लिंबाच्या आकाराचे असे 2 गोळे आपण करून घ्यायचे आणि ह्या 2 पोळ्या आपण वेगवेगळ्या लाटून घेणार आहोत. तर ह्या पोळ्या काही खूप मोठ्या लाटायची गरज नाही आहे, छोट्याच लाटायच्या आहेत. तर हे बघा, मी एवढी लाटली. ही एक पोळी माझी लाटून झाली आहे आणि अशीच सेम मी दुसरी लाटून घेणार आहे. तर कमी जास्त आकार होऊ शकतो दोन्ही पोळ्यांचा, तेही चालतं. काही त्याच्यामध्ये खूप असं ह्याच प्रमाणात केलं पाहिजे असं काहीच नाही आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये काही टाकू शकता. अजून तुम्ही ह्याच्यामध्ये काळी मिरी पावडरसुद्धा टाकू शकता, जे मी नाही टाकले, किंवा चिली फ्लेक्स टाकू शकता. तर हे जे मिश्रण आहे हे मी बनवून घेतलं होतं, ते मी ह्याच्यावरती पसरवून घालते. आणि खूप साऱ्या व्हरायटीज असतात, म्हणजे प्रत्येक प्रकारचा जो पराठा आहे, जसा आलू पराठा आहे तोही या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आणखीनही बरेच पराठे आहेत, कोबीचा पराठा आहे. तर अशा पद्धतीने बनवलं तर ते मिश्रण बिलकुल बाहेर येणार नाही. तर ही जी पोळी आहे ह्याच्यावर आपण सगळं पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण दुसरी पोळी घालायची. आणि खूप इझी आहे हे, अगदी कोणालाही जमेल असं आहे हे. तर असं घ्यायचं, तो सगळ्या कडा छान अशा दाबून घ्यायच्या व्यवस्थित, जेणेकरून कुठूनही आपलं पुरण जे आहे, जे भरलेलं सारण, ते बाहेर पडता कामा नये. आणि आता आपण काय करणार आहोत, अलगद लाटणं याच्यावरती फिरवून घेणार आहोत, जेणेकरून ते प्रेस होईल व्यवस्थित. असं छान असा पराठा आपला एकदम प्लेन दिसेल. तर हे जे आता आपलं पुरणवरती दिसतंय, तर त्याच्यावरती हे बघा, मी अशा पद्धतीने एक लाटणं फिरवून घेते की जेणेकरून आपला पराठा एकदम व्यवस्थित पण दिसेल आणि भाजल्यानंतर खूप छान त्याचं पुरण बिलकुल बाहेर येणार नाही आणि बसेल ते पुरण चिकटून त्या पोळीला. तर असं लाटून घेतलं आहे आणि मी असंच, मला आवडतं म्हणून मी हे असं चौकोनी आकार करते आहे. असं काही नाही आहे की चौकोनी आकारच केला पाहिजे, पण खूप छान दिसतं असं वेगवेगळं जर मुलांना खाऊ दिलं तर. आणि गोल जर करायचं असेल तर एखाद्या डब्याचं झाकण असतं, ते तुम्ही त्याच्यावरती बरोबर थोडंसं मोठं झाकण घ्यायचं, त्या पुरणाच्या बाहेर आलं पाहिजे, आणि ते ठेवलं तर त्या आकाराचं देखील आपण पोळी कट करू शकतो, म्हणजे ती गोल येईल. आणि अशा पद्धतीने मी करते कारण ते खूप छान दिसतं. त्रिकोणी आकार देखील तुम्ही करू शकता. तर आता आपण आपला हा पराठा इथे रेडी झालेला आहे. तर थोडंसं परत मी एकदा लाटणं फिरवून घेते आणि आपण हा आता छान असा तव्यावरती भाजून घ्यायचा आहे. तवा कोणताही चालतो, तर माझ्याकडे लोखंडी तवा आहे तर मी त्यावर करते. तुम्ही पॅनवर देखील भाजू शकता, असं काही नाही आहे.
आणि छान दोन्ही साईडने खरपूस असा मस्त पराठा भाजून घ्यायचा आणि त्याला साजूक तूप लावायचं. छान भाजल्यानंतरच त्याला साजूक तूप लावायचं, म्हणजे खूप खरपूस असा मस्त असा लागतो तो. आणि याच्यामध्ये आतमध्ये अजून एक व्हरायटी म्हणजे तुम्ही चीजसुद्धा भरू शकता. तर मी तुम्हाला तोही पराठा नक्कीच दाखवणार आहे ह्याच्यापुढे. अजून एक व्हिडिओ मी बनवणार आहे. तर हे बघा, असं मी 1 चमचाभर तूप ह्याला लावते. तुम्ही कमी करू शकता, जास्त घेऊ शकता. तूप तर आपल्या मनाने आपण घेऊ शकतो. त्याला काही ते ऑप्शनलच आहे. तूप लावा, तेल लावा, काही लावू शकता. पण खूप छान असं मस्त असा भाजून घ्यायचा आणि मुलांना खूप आवडतो. तुम्ही सॉसबरोबर खायला द्या किंवा नुसता खायला द्या किंवा पोळी आपण जसं की मेयोनीज असतं त्याच्याबरोबर खायला द्या किंवा चहातनं बुडवून देखील खाल्लं तरी खूप छान लागतं. तर हे बघा, असा हा खरपूस मस्त असा भाजून घ्यायचा पराठा आणि किती छान दिसतोय तुम्ही बघू शकताय. फुगलाय देखील, कुठूनही पुरण आपलं बाहेर येत नाही. खूप छान असा आपला हा पराठा तयार होतो. मला माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि जर कोणी चॅनेलवर नवीन असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. थँक्यू सो मच.